ही डेट आपण जाहीर केलेली आहे सुप्रीमोमध्ये आणि जास्तीत जास्त मुंबईकरांनी ही स्पर्धा खेळून आपला क्रिकेट पुढे घेऊन जायचा हा एक सुवर्ण मार्ग आहे. फॉर दी मुंबई, ऑफ दी मुंबई, बाय दी मुंबई. मुंबई वासियांकडून मुंबईची मुंबईकरांसाठी ही स्पर्धा MTCPL. तर प्रितेश जोशी आणि दत्तप्रसाद चव्हाण हे दोन आघाडीचे सावंत हे दोन प्रितेश आणि दत्ता आणि गोलंदाज आहेत सुलतान खान. सुलतान खान हा सुद्धा खूप वेगाने गोलंदाजी करणारा उल्हासनगरचा खेळाडू. मुंबई कप सचिन कदम यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर असे 2 पारितोषिक पटकवले त्याने. खूप कमी वेळा असं असते की गोलंदाज, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज असे दोन्ही पारितोषिक पटकवतो आणि त्यापैकी एक रेअर असा खेळाडू सुलतान खान आणि त्याला सामोरं जातो प्रितेश जोशी. सुमित ढेकळे हे फिल्डिंग सजवत आहेत. वेलकम अमोल म्हात्रे. विक्रोलियन्सचे आताच त्यांचा वाढदिवस होता आणि पूर्ण त्यांचा वाढदिवस निमित्ताने स्पर्धा आयोजित केली होती काळा चौकीला. असं एक बहुमान अमोल म्हात्रे यांना मिळालं. इलिनॉय क्रिकेट असोसिएशन सोबत सुद्धा ते जुळलेले आहेत. थॉमस डायस, अमोल म्हात्रे आणि कृष्णा सातपुते. तर सुलतान खान छोटा रनअप, पहिला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. सुलतान खान म्हणजे आता इथे बॉलिंग केल्यानंतर RD बर्मनचं गाणं आठवते, समंदर में नहा के तुम और बस. तुम्हाला माहित आहे ना. आताचा चेंडू टॅप करत खेळलेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधला हा एक फटका आहे, खास करून लकवा क्रिकेटमध्ये. बोरिवली, कांदिवली, दहिसर परिसरातला अंडरआर्मचा हा एक जुना जाणता फटका. धावसंख्या 1. डोक्याच्या वरून चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. बोरिवलीचे अजून एक लेजेंड प्लेयर रऊफ खान यांचं आगमन झालंय. रऊफ भाई स्टेज पे आइए. रऊफ खान. हाई आर्म बॉलिंग एक्शन बाय रऊफ. बोरिवली बॉयजचे खेळाडू. धावसंख्या 2. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने 1 धाव. संत गतीचा क्रिकेट सुरू आहे. मोठे फटके नाही आहे सध्याच्या घडीला. प्रितेश आणि दत्ता दोघांकडून खेळपट्टीचं मोजमाप घेत आहेत. पाऊस नाही आहे, खेळपट्टी सुकलेली आहे. मात्र गोलंदाजांसाठी आज खूप मोठं आव्हान असणार आहे पूर्ण दिवसभर. ओ काय वेगवान चेंडू होता. ऑफ कटर, काहीसा आत वळणारा, फलंदाजांची भंबेरी उडवणारा हा चेंडू. सुलतान खान पहिलं षटक कांदारी किंग्स कडून. तर मित्रांनो, आपल्यामध्ये शुभ आगमन होत आहे पापे स्पोर्ट्सचे नरेश चावला आणि चंद्रकांत मापारा. चंदू आणि पापे. सुल्तान खान एक बेहतरीन ओवर मेरे ख्याल से अंजाम कर चुके हैं. 1 ओवर 4 रन, कोई विकेट नहीं है. प्रितेश और दत्ता 2 ओपनिंग बैटर्स. वेलकम नरेश चावला जी. पापे कप आपने इसी ग्राउंड पर देखा था और पापे कप बहुत जल्दी हो सकता है अगर उन्होंने सोचा. रामनगर के आज 2 हीरे आपके साथ में, चंद्रकांत मपारा उर्फ चंदू भाई.
बोरीवली का जब क्रिकेट इतिहास लिखा जाएगा उसमें रामनगर का नाम सुवर्ण अक्षर में लिखा जाएगा, और रामनगर के दोनों तरफ अगर एक प्रवेश द्वार बनाया जाए तो एक तरफ पापे प्रवेश द्वार और एक तरफ चंद्रकांत मापारा प्रवेश द्वार बनेगा। लेफ्टी बॉलर्स, जो मुंबई की जो परंपरा रही है ना लेफ्टी बॉलर्स की, उल्लास मटकर, हेमंत पालकर, चंदू, ये लोग के नाम लेना चाहिए। सुनील इंदुलकर, अभी हम देख रहे हैं अनिकेत सानप, दीपक शाह, भरत वाघेला। मुंबई के लेफ्टियों ने पूरे क्रिकेट को डोमिनेट किया। और मुझे पता नहीं कोई बड़े आदमी ने एक लाइन लिखी थी, व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट। उसने सोचकर ही लिखा होगा कि राइटी जब नहीं चलेंगे तो लेफ्टी चलेंगे। तो स्कोर इस वक्त 5 रन पर है नए ओवर में। इस बार बेहतरीन शुरुआत यहां पर मयूर वाघमारे के सामने लगने वाला पहला आक्रामक शॉट, और ये लगा शानदार चौका। आक्रमण ही बचाव का सही तरीका है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। बहुत ज्यादा भी आप रक्षात्मक नहीं खेल सकते, और पहला बेहतरीन शॉट वहां पर 4 रनों का, और ये 4 रन विक्रोलियंस के स्कोर कार्ड में जमा करते हुए अमित वाघमारे 9 रन्स विदाउट लॉस। आज के दिन उल्लास मटकर जैसे खिलाड़ी को भी मैं याद करना चाहूंगा, वन ऑफ द बेस्ट लेफ्टी स्पिनर्स। श्रीकांत काऊ की भी आज हमको याद आ रही है, बोरीवली का एक और बढ़िया कैप्टन प्रेसीगा। रामनगर के सचिन अडुलकर, इनकी भी याद आती है। रामनगर ने मतलब बोरीवली ने बहुत बड़े बड़े क्रिकेटर्स टेनिस क्रिकेट को दिए। सुधीर भाई कदम, जयेश दादरकर, दीपक शाह, भरत वाघेला, नाता, ऑफकोर्स बंडिया बॉयज की पूरी टीम आप जानते ही है, जिन्होंने पूरे महाराष्ट्र और हिंदुस्तान क्रिकेट में डंका बजाया। इस बार पटकी हुई गेंद थी और विकेट कीपर के लिए थोड़ा मुश्किल रहा, लेकिन वाइड बॉल। स्कोर 10 पे पहुंचा विक्रोलियंस का। कनपट्टी पर आक्रमण था इस वक्त। 1 पर ओवर शायद इशारा जरूर किया है, लेकिन नहीं दिया। मयूर वाघमारे, देखिए एक योगा योग बनता है कि बॉलिंग कर रहा है वाघमारे और उसके बॉल को गिन रहा है वाघमारे, और दुनिया में कोई वाघमारे इसको देख भी रहा होगा। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, आवाज काफी अच्छी आई थी, गेंद और बल्ले का संपर्क हुआ, दौड़ कर आए रवि लिंगाला, गेंद को उठाया। मैं रऊफ खान से दरख्वास्त करूंगा स्टेज पर आए रऊफ खान। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। प्रितेश और दत्ता, 2 युवा ओपनिंग बैटर्स। इस बार एक और पटकी हुई गेंद मयूर वाघमारे। अब इस बार वाइड बॉल दी गई है अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 12। मुझे याद है रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में 13 विकेट लेकर बेस्ट बॉलर का अवार्ड लिया था। आइए रऊफ भाई। खानों के खान भले उमर खान हो, बोरीवली का एक ही खान है, रऊफ खान। आइए रऊफ भाई, वेलकम। बोरीवली बॉयज का एक आधार स्तंभ खिलाड़ी। अरे भाई 2 ओवर 12 रन, 12 बॉल 12 रन बने हैं। बोरीवली की टीमों के बारे में अगर कहूं तो बंडिया बॉयज, सैनियल, इसके अलावा बोरीवली बॉयज, एमएचबी बॉयज, सीताराम 11, या काफी टीमें थी। और डैशिंग एक टीम थी, बिपिन मांजरेकर, विकास, एगी, ये भी एक बहुत बड़ी टीम हुआ करती थी किसी जमाने में। गांवदेवी एक्सर, स्कोर 12। गांवदेवी एक्सर का एक अलग दबदबा था क्रिकेट में। जयू, नीलेश, मनीष सिंह, उपेंद्र पंडित, अजीत म्हात्रे, जयेंद्र, एक से बढ़कर
हरिराम सुल्तान खान के नए ओवर की पहली गेंद और इस बार परेशान किया। छोटे रनअप पर देखिए, सुबह के सेशन में हमें थोड़ा सा मजबूरी लगी थी, लेकिन सुल्तान खान का बॉडी बैलेंस आप देखें, उन्होंने मानो उस पानी के अंदर जीना सीख लिया है। एक और बढ़िया बॉल। सुल्तान खान को एक पता है कि मेरे पहले 2 कदम अगर सही गिरे ना, मेरी बॉल सही गिरेगी। और शायद आने वाले मैचेस में बॉलर्स के लिए यही एक टिप हो सकती है, पहले 2 कदम आपके सही गिरे। बाकी तो फिर हमारे सिद्दीक भाई की बात याद आती है कि न मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। इस बार खराब गेंद रही और सुल्तान खान को वाइड बॉल दर्शाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 13 विदाउट लॉस। विकेटोलियंस की शुरुआत थोड़ी धीमी है, लेकिन उन्हें रन चाहिए क्योंकि धूप निखरी हुई है, पिच सूख चुका है और जो बैटिंग लाइनअप है कांदारी के पास, देखा बिल्कुल पहले 2 कदम अगर सही गिरे। संजय सुखदरे हमारे एक और खास दोस्त, आजकल उनकी ऑर्गेनाइजेशन और उनके चेयरमैन पूरे विश्व के ऊंचाइयों पर छू रहे हैं। संजय सुखदरे और बाबा। इस बार तगड़ा शॉट है लेकिन कैच होगा ऐसा लग रहा है। गेंद के नीचे रवि लिंगाला और ये आसान कैच। पहला विकेट यहां पर गिरता हुआ आउट होकर वापस लौटे दत्ता और नए बैटर अब रोहित भालेराव उर्फ किडनी। रबर बॉल क्रिकेट का एक और बेहतरीन बैटर, मतलब सारसोले का टूर्नामेंट था, नगर सेवक चषक, इतनी बेरहमी से बारिश हो रही थी और मैंने कॉन्टेस्ट देखा मेरी जिंदगी में जो मैं कभी भूल नहीं सकता। विश्वजीत ठाकुर बनाम रोहित भालेराव, यू मस्ट वॉच दैट क्लिप। एक ओवर जो ठाकुर ने किया और दूसरे ओवर में जो भालेराव ने जवाब दिया है, मतलब ये रोहित भालेराव का रेंज है और रबर बॉल क्रिकेट में बड़ा नाम है। जबकि देखने वाली बात यह कि दोनों विके प्रतिष्ठान के लिए खेल चुके हैं। बारिश के क्रिकेट की एक बड़ी टीम है विके प्रतिष्ठान। बहुत जबरदस्त टूर्नामेंट में प्रदर्शन रहा। स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक लगातार 2 बार जीता। रोहित भालेराव सामना करेंगे सुल्तान खान का। इस बार मिस टाइम किया, बिल्कुल छाती की ऊंचाई पर आती हुई गेंद। 1 रन हासिल करेंगे, दूसरा होना मुश्किल है क्योंकि वो पोजीशन में नहीं है। रोहित भालेराव कीचड़ से चलते हुए आ रहे थे और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटर आउट हुए दत्ता, 6 रन बनाए दत्ता ने। 11 बॉल में 6 रन बनाए। देखिए अब वो जो बिंदी गेंदे दत्ता ने ज्यादा खेली है ऐसा हम कह सकते हैं। और इस बार उठा दिया विश्वनाथ यादव के हाथ में आता हुआ कैच। विक्रोलियंस का दूसरा प्रारंभिक बल्लेबाज अब वापस लौटेगा प्रीतेश जोशी और विक्रोलियंस बैक टू बैक झटके उनको कांदारी किंग्स द्वारा। तीन रन बनाकर आउट हुए वहां पर 6 बॉल 3। विक्रोलियंस के दोनों ओपनिंग बैटर्स ने आपस में 17 गेंदें खेली और 17 गेंदों में केवल 9 रन बनाए। 8 डॉट बॉल 2 ओपनर्स के बीच में चली गई। पर यह क्रिकेट है, यहां कुछ भी हो सकता है। दीपक शाह मेमोरियल में कल भी 8 टीमें अपना मुकद्दर आजमाएंगी।
नए प्लेयर है सौरभ, स्ट्राइक पर है रोहित भालेराव। जो भी करना है रोहित भालेराव को करना होगा। और नया ओवर लेकर अब आ रहे हैं इमरोज खान। व्हाट अ बॉलर ही इज। अपने जीवन के क्रिकेट के उरूज पर इस वक्त इमरोज खान बॉलिंग करेंगे रोहित भालेराव को। भालेराव, बॉल नीचे रही, भालेराव का बल्ला ऊपर रहा, डॉट बॉल। अच्छा, नेक्स्ट दोन संघ कोण आहे भाई? स्ट्रायकर भांडूप जय अंबे या दोन संघांनी उपस्थित झाल्याची नोंद करून द्यायची आहे। स्ट्राइकर भांडूप जय अंबे। इस बार शॉट बढ़िया था, क्रॉस बैटेड शॉट गैप में, और अंपायर प्रशांत महेकर का 4 रन का इशारा। रोहित भालेराव का एक बेहतरीन स्ट्रोक। स्कोर 18 for 2, 18 रन 2 विकेट। इमरोज की ये गेंद, बॉल पीछे जा रही है, हालांकि वाइड बॉल। स्कोर 20। दोस्तों एक और टूर्नामेंट मैं बताना चाहूंगा, 20 और 21 अगस्त को आदि स्पोर्ट्स द्वारा आयोजित आदि ट्रॉफी 2022। 20 और 21 अगस्त को प्रथम इनाम 1 लाख, दूसरा इनाम 50,000, एंट्री फी 11,000। बेस्ट बैटर, बॉलर, फील्डर और सीरीज के लिए अवार्ड्स है, इंडिविजुअल प्राइजेस भी है, मैन ऑफ द मैच है। इसको ऑर्गेनाइज कर रहे हैं और इसका पोस्टर आ चुका है। फिरोज शेख, चंदू शेट्टे, फहद शाह, मुजम्मिल शाह, नीलेश परदेसी, वसीम शेख, गुफरान शाह और नदीम शाह। इसमें से किसी को भी आप कांटेक्ट कर सकते हैं। ओशिवरा अजीत ग्लास गार्डन, यहां पर यह टूर्नामेंट खेला जाएगा। गुफरान भाई, इनके हम शुक्रगुजार हैं। इस बार बैकफुट पर जाकर पंच लगाया, लेकिन गेंद वहां पर वहीं। देखिए, पानी में जब वो गेंद नहाती है ना, ऐसा लगता है मानो अमित वाघमारे, उठा उठा दुपार झाली, टॅनिक स्नानची वेळ झाली। तो इस बार बॉल जारी है, गली की तरफ 1 रन पूरा किया। रोहित भालेराव को अभी भी वो आजादी नहीं मिल पा रही है। दूर से आते हुए सुल्तान खान गेंद को उठाया। देखिए, दूसरे रन की जरूरत नहीं की। विक्रोलियंस बहुत ज्यादा डिफेंसिव क्रिकेट पर इस वक्त कोशिश कर रही है। उनके पास बहुत सारे विकेट बचे हैं। 5 ओवर का मुकाबला है, चौथा ओवर चल रहा है। रन, चौथा ओवर भी समाप्त हो चुका है। 22 2 विकेट पर। स्ट्राइकर भांडूप और जय अंबे टॉस के लिए आ जाए। स्ट्राइकर भांडूप हमारे मित्र प्रसाद येरुनकर, इनकी टीम है, और जय अंबे। स्ट्राइकर भांडूप आशीष, हमारे आशीष भाई। रवि बुम्बक नए ओवर की शुरुआत करते हुए, वाइड बॉल। अगर कांधारी किंग्स का बॉलिंग अटैक अगर आप देखें तो टेनिस बॉल में अगर ये बॉलिंग अटैक होगा तो आप सोचिए क्या होगा। मतलब एक से बढ़कर एक बेहतरीन गेंदबाजी का अटैक। और इस बार क्या स्ट्रोक खेला रोहित भालेराव ने, बहुत ही खतरनाक 6। रोहित भालेराव, मुंबईने झुंजारराव बघितले, मुंबईने विश्वासराव बघितले, मुंबईने भालेराव बघितले। बंद करा कावळ्यांची काव काव, कारण आता फलंदाजीला उतरलाय रोहित भालेराव। अब भालेराव टीम के लिए लड़ चुके हैं, लेकिन स्कोर
29 अभी भी पर्याप्त स्कोर नहीं है, लेकिन अगर इसको 45 तक भी ले गए भालेराव, मेरे ख्याल से एक अच्छा फाइट देखने में मिल सकता है, क्योंकि विक्रोलियंस की स्ट्रेंथ उनकी बॉलिंग है, आज से नहीं कई सालों से। इस बार बॉल लेग स्टंप पर करने का प्रयास था, मेरे ख्याल से बैटर विकेट कीपर दोनों बीट हुए हैं। देखने वाली बात यह होगी ओवरथ्रो का रन शायद बन सकता है, आउट होने का खतरा। और वाइड बॉल, आउट होकर वापस आना पड़ेगा बैटर सौरभ। विक्रोलियंस एक और विकेट खो चुका है और नए बैटर के रूप में देखिए अब किसको उतारा जाएगा। थोड़ा वक्त लग रहा है, लेकिन अब मैदान में उतर चुके हैं मंगेश वैती। माहुल समंग्या, स्कोर 31 और रोहित भालेराव का साथ देंगे मंगेश वैती। रवि बुम्बक वर्तक नगर के ठाणे के खिलाड़ी है, काफी अच्छी सफलता रवि बुम्बक को भी पिछले 4-5 सालों में मिलते हुए हमने देखी है। लेकिन जो बॉलिंग अटैक रहा है आज, वाकई में सुल्तान खान, मयूर वाघमारी, इमरोज खान और रवि बुम्बक, अ परफेक्ट बॉलिंग अटैक। पांच गेंदें बाकी है, 5 गेंदों में मंगेश वैती और रोहित भालेराव को मतलब चमत्कार की अपेक्षा है और हो सकता है। और यहां पर देखना है गेंद काफी ऊपर से गई, लॉन्ग स्टॉप पर रोकी गई, अंपायर का इशारा आना तय है ऐसा मुझे लग रहा है। वाइड बॉल, वाइड +1, स्कोर आगे बढ़ता हुआ 33 फॉर 3। फाइव टू गो। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर और बॉल देखिए वहां पर आउट होकर लौटना पड़ेगा रोहित भालेराव को। स्ट्राइकर बांडूपाणी जयंबे नाणेफेकसाठी या, बैटिंग के लिए जा रहे गिरीश कोचरेकर। संतोष बंड ने जो इस टूर्नामेंट के लिए टीम उतारी है और जो प्लानिंग की है, काबिल तारीफ। मतलब परफेक्ट कॉम्बिनेशन है, बैटर्स, बॉलर्स, विकेट कीपर, रनिंग बिटवीन द विकेट, सारे एंगल देखे हैं। मतलब इसको कहते हैं तैयारी। और संतोष बंड की इस तैयारी को देखकर मुझे कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जियो जब 5G लॉन्च करेगा तो ऐसी तैयारी करेगा। बहुत ही बढ़िया राइजिंग बॉल, रवि बुम्बक की एक खास गेंद है, स्टॉक बॉल।
सरप्राइज किया मंगेश को। Mangesh Vaidhi to face Ravi Bumbak. Right arm over. मंगेश ने इस बार स्ट्रोक खेला जरूर है, पुल किया था, बॉल स्क्वायर ऑफ द विकेट जा रही है, दूसरा रन लेने की कोशिश और दूसरा रन हो जाएगा। गिरीश कोचरेकर बॉलर है, तेज दौड़ रहे और देखना है गिरीश पहुंचे या नहीं, पहुंच चुके हैं। स्कोर अब 2 रन से आगे बढ़ता हुआ 35 रन्स। आखिरी के 2 गेंदें बची हैं, 2 में 1 6 आना जरूरी है। अगर 2 में आ जाती है तो बल्ले बल्ले, अगर 2 6 लग जाती है आखिरी 2 गेंदों पर, मेरे ख्याल से विक्रोलियंस कैन डेफिनेटली कम बैक इन द मैच। मंगेश वैदी बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा नीचे आया आज, लेकिन अब जो भी 2 गेंदें बची है, ही हैज टू क्लियर 2 बॉल्स out of the park. बिंदी गेंद बिल्कुल सीधी और सटीक स्टंप टू स्टंप गेंदबाजी रवि बुम्बक की। आखिरी गेंद और एक छोटा स्कोर यहां पर चेस किया जाएगा कांधारी किंग्स खार द्वारा। आखिरी बॉल मंगेश ने खेला इसको विश्वनाथ जाधव के पास, जाधव के बाजू से गेंद गई, 1 को 2 में तब्दील किया, 2 को तीसरा करना चाहेंगे लेकिन होना थोड़ा मुश्किल रहेगा। और इन 2 रनों के साथ फाइनल स्कोर जो है विक्रोलियंस का 37 रन 4 विकेटों के नुकसान पर, और मैच जीतने के लिए 5 ओवर में 38 की जरूरत। आखिरी ओवर में 15 रन आए रवि बुम्बक के, बाकी लेकिन ओवर्स अच्छे रहे। सुल्तान 2 ओवर 6 रन 2 विकेट, मयूर वाघमारे 1 ओवर 8 रन, इमरोज 1 ओवर 8 रन और रवि बुम्बक 1 ओवर 15 रन। सो अब दूसरी पारी में जब कांधारी किंग स्कोर को चेस करने का प्रारंभ करेगी, उस वक्त आपके सामने ताज़ा स्थिति का ब्यौरा लेकर आएंगे मेरे काबिल दोस्त राजेश कुड़े। धन्यवाद। नरेश चावला, थैंक यू सो मच। रऊफ खान, एक सबसे बड़ी बात क्या है पता है दोस्तों, मैं बताता चलूं, नरेश चावला अपने बिजनेस में दोस्ती में बिजी रहते हैं, लेकिन गुरुवार की सुबह ओम साई राम का मैसेज अगर नहीं आया, वो भले चिराग चावला कर रहे नरेश चावला के बिहाफ पे, लेकिन मोबाइल की वजह से पुण्य थोड़ा आपको भी मिल रहा है। तो थैंक यू सो मच नरेश चावला। 6 बॉल में 6 6 मिड डे ग्राउंड पर, आज भी हम भूले नहीं है। रऊफ खान, द बोरीवली बॉयज, फैंटास्टिक क्रिकेटर, थैंक यू सो मच रऊफ भाई, सी यू टुमारो। चंद्रकांत मपारा, द मैजिशियन ऑफ लेफ्ट हैंड, हरीश भाई परमार, परमानी आइए, हरीश भाई परमानी। आइए हरीश भाई परमानी, आपका एक सत्कार होने जा रहा है और मैं प्रार्थना करूंगा उदय भाई से, आइए उदयराज मुड़े, बंडिया बॉयज का व्हाइट कॉलर चेहरा उदयराज मुड़े, हमारे खास दोस्त, थैंक यू सर। हरीश परमानी आइए सर।
चंद्रकांत मापारा, ये गणपति बापा आपको दे रहे आपके जीवन में सब अच्छा हो और आप बहुत प्रगति करें, आपके घर में सुख शांति बनी रहे, ये हमारी ओर से दुआ है। थैंक यू सो मच। जय अंबे संघाच्या संघनायकाला विनंती राहील की बांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध जय अंबे हा यानंतर होणारा पुढील सामना आहे, ह्याचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ करणार आहोत। तर बांडूप स्ट्रायकरचे कॅप्टन आलेले आहेत, मी जय अंबे संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, प्लीज कम नियर दी प्रेझेंटेशन बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच टॉस। सामना सुरू आहे, ज्या ठिकाणी एक सुरुवात छान केल्यानंतर कंधारी किंग्स या संघाच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम अशी कामगिरी केली आणि त्याचं एक प्रतीक म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आपल्याला मयूर वाघमारे त्यानंतर इम्रोज खान त्यांची एक वेगळ्या प्रकारची आपण अचूक टप्पा अचूक दिशा योग्य नियंत्रण सुलतान खानची गोलंदाजी आपण पाहिली आणि त्याला एक चांगली साथ आपल्याला पाहायला मिळाली। मनीष सावंत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत। बांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध जय अंबे, विक्रोलियन्स विरुद्ध कंधारी किंग्स हा सामना सुरू आहे। मैदानावर 38 धावा जे लक्ष्य आहे, 37 झालेले आहेत, 38 धावांचं लक्ष्य आणि हे लक्ष्य पार करण्यासाठी या मैदानावरचा एक नेहमीच हे मैदान एक गुड लक घेऊन ज्या खेळाडूसाठी येतं तो डावखुरा डेंजर मॅन टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित डेके याला आपण पाहतो इन ऍक्शन, त्याच्याबरोबर रवी लिंगाला। टॉस झालेला आहे बांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध जय अंबे आणि टॉस जिंकलेला आहे संघ जय अंबे। जय अंबे महेश चिंदवणकर याला आपण पाहत आहोत बुमरो आणि टॉस जिंकून आपण काय घेतलंय फिल्डिंग। तर जय अंबे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकर विक्रोलियन्स विलास याची देखील या टीम मध्ये वर्णी लागते, कारण सिद्धार्थ गौडा याला आपण इन ऍक्शन पाहणार आहोत गोलंदाजी करण्यासाठी। या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलाय त्यांचा आम्ही निश्चितपणे सन्मान आणि आदरपूर्वक त्यांचं आपण नाव घेणं गरजेचं आहे। शेखरबाई शाह, राजनजी पेडणेकर, मुकेशबाई भंडारी साहेब, आगरी कोळी समाजाचे अध्यक्ष, एकता समाज आपल्या परिसरामधील जर आपण पाहिलं तर पैसे जिमखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचं योगदान, मोहन रवींद्र पाटील साहेब, दरविल मेहता साहेब, सुनीलजी यादव, मयूरभाई, योगेशभाई, निलेशजी जाधव, भूषणभाई पाटील, अमित कदम, क्रिकेट लाईफ अकॅडमी, इलाइट क्रिकेट अकॅडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स, दरेश चावला, जे स्पोर्ट्स भाईंदर जोनस, क्रिमेट्स विजू मोरे, संजय सुखदरे बावा, सिद्धार्थ सिद्धू, न्यू MHB बॉईज आशू चौबे अँड कंपनी, MHB बॉईज रौफ खान अँड कंपनी, या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। वी आर रियली थँक्स to all these personalities. They given tremendous support for this tournament. We are watching let's Deepak Shah Memorial Trophy 2022, the 4th edition we are celebrating here. 4th वर्ष 4th पर्व आणि सामना या ठिकाणी सुरू होतोय। विक्रोलियन संघाला डिफेंड करायचे आहेत 38 धावा। 15 दिवसांपूर्वीच आपण जर पाहिलं तर 16 जुलै 2022 नॉर्थ स्टार चषक आयोजन करण्यात आलं होतं उत्तर मुंबईतील कमलाविया स्पोर्ट्स क्लब पोईसर जिमखाना या जवळ मैदानावरील, ज्या ठिकाणी युवक मंडळ पोईसर जिमखाना आणि निश्चितच त्यांच्या वतीने त्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी अतिशय अप्रतिम असा सामना साई माऊली संघाविरुद्ध विक्रोलियन्सने खेळले। सिद्धार्थ गौडा मुकेश 10चं षटक 6 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तो संघ या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं योगदान देण्यासाठी सज्ज आहे। गिरीश कोसरेकर या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर काही निवडक असे गोलंदाज आहेत ज्यांनी स्पर्धेवरती आपली छाप सोडलेली आहे आणि विक्रोलियन संघाचा अचूक टप्पा अचूक दिशा आणि योग्य नियंत्रणावर गोलंदाजी करणारा गोलंदाज गिरीश स्टार्ट करतोय। पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला रवी, नो स्ट्राईकला सुमित डेकळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो। षटकातील पहिला चेंडू 38 धावांचं लक्ष्य, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, शरीरापासून दूर खेळले मात्र बॅटच्या खाली लागला बॉल, बरोबर मिडल करू शकले नाही, अन्यथा कव्हरला एक चांगला क्लास फटका पाहायला मिळाला असता। गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये रवी खेळलेला आहे रिव्हर्स चांगला अटेम्प्ट करतोय, ज्या पद्धतीने
त्याने काही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेले फटके, नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. खूप छान अशी सुरुवात या ठिकाणी नेहमीच करतो रवी. आणि बंडू स्ट्रायकर्स देखील यानंतर आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. अनिकेत सानप देखील आपण या ठिकाणी उपस्थित पाहतोय. बघूया अनिकेतचं देखील योगदान कोणत्या संघासाठी पाहायला मिळेल. स्टंपच्या थोडंसं बाहेर निघतोय. येस, संबंधांचा इशारा येतोय. वाईड. प्रशांत मयेकर जे प्रमुख पंचांच्या भूमिकेत आहेत. स्ट्रायकर एंडला अंपायर आहेत मदन देशमुख आणि अजित महात्रे, हे 3 ऑफिशियल्स आपल्याला मिळालेले आहेत. पुढचा चेंडू गिरीशाचा, अतिशय चांगला चेंडू, थोडा खाली राहतोय. बॅट्समन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करतात. रायझिंग डिलिव्हरी नाही आहे. चांगलं गती परिवर्तन केलेलं आहे. आणि सकाळच्या सत्रापेक्षा दुपारच्या सत्रामध्ये कडक ऊन आपल्याला पाहायला मिळते. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्याला अशा प्रकारे ऊन पाऊस याचा लपंडाव पाहायला मिळतोच. पुढचा चेंडू गिरीशाचा, आता अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूला चांगलं पीक केलं आणि चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. एक क्लास खेळाडू या मैदानावर नेहमीच सुमित ढेकळेचा क्लास पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आणि तेच पाहायला मिळालं. थोडंसं या ठिकाणी बॅक ऑफ द लेंथ होता. चांगलं पीक केलं आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या वरून. उत्तुंग षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये याच मैदानावर 2015-16 14 बॉल 55चा रेकॉर्ड आहे. आता मात्र वेल लेफ्ट चांगल्या प्रकारे पाहतोय, चेक करतोय, पंचांचा इशारा येतोय. वाईड. अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 9. 38 धावांची गरज आहे. विक्रोलियन्स विरुद्ध कंधारी किंग्स. बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर सुमित ढेकळे, रवी, त्याचप्रमाणे मंदार गुरव, बंड्याला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. फदीन काझी अजून एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलेले आहेत अशा सन्मान्य आदरणीय मेरी फर्नांडिस मॅडमचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2022 मध्ये मेरी फर्नांडिस मॅडमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम वॉर्म वेलकम मॅम. आपलं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवलेलं आहे अशा आदरणीय सन्माननीय मेरी फर्नांडिस मॅडमचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या जास्त बाहेर, थोडीशी पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळते आणि बॅट्समनला त्याचा फायदा मिळतो. ज्या प्रकारे थोडे एक सायकोलॉजिकल जर आपण पाहिलं मानसिकता, बॅट्समन थोडेसे निश्चितच फ्री हिट कंटिन्यू आहे आणि धावसंख्या पुढे सरकते 12. दे आर चेसिंग द टार्गेट ऑफ 38. The opening batsman still on the crease, Sumit Dhekre. Let's see. He's getting ready for the free hit. Next delivery, right above the wicket. Girish. Off stump जास्त बाहेर, हा देखील वाईड. अजून एक वाईड. क्वचित आपण अशा प्रकारची गोलंदाजी गिरीशला करताना पाहतोय आणि विलास देखील तेच सांगतोय विकेट कीपर म्हणून जो कामगिरी पाहतोय की ज्या प्रकारे बॅटिंग करण्यासाठी सुमित जी लेंथ पिक करतोय त्यामुळे थोडंसं दुरून टाकण्याचा प्रयत्न राहील की थोडंसं अवे कट करण्याचा. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू सुमितसाठी खाली राहतोय. आता मात्र चांगलं गती परिवर्तन. मगाशी जे ऑफ कटर होते थोडंसं बायच्या रूपामध्ये एक धाव फ्रीटचा पुरेपूर फायदा उठू शकले नाही. मात्र धावसंख्या 14. या ठिकाणी मगाशीच हरीश पंडा सरांनी उल्लेख केला की 40+ मध्ये सध्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मेहमूद यांना देखील आपण पाहतो. तो मेहमूद आपका भी हार्दिक स्वागत. धावसंख्या 15 आहे आणि आतमध्ये घेऊन चेंडू थोडंसं डबल माइंड झाले होते. या चेंडूला पिक करून मोठा फटका खेळू की पंचांचा इशारा येतो लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या 16. परीक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. रबर बॉल रेनी पावसाळी क्रिकेट स्पर्धा. अगोट टप्प्याचा चेंडू पूल करण्यासाठी गेले होते. मिस्ट्राईल स्ट्रोक कम्प्लिटली बीट केलं त्या ठिकाणी. यष्टीरक्षक विलासच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 22 रन्स टू विन फॉर कंधारी किंग्स. जय अंबे आणि बांडू स्ट्रायकर्स दोन्ही संघांनी तयार राहायचं जशी मॅच संपेल. आम्ही निश्चितपणे या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार व्यक्त करतोय ज्यांचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेखरभाई शाह, राजनजी पेडणेकर, मुकेशभाई भंडारी साहेब, मोहनजी रवींद्र पाटील साहेब, दरविल मेहताजी, सुनीलजी यादव, मयूरभाई, योगेशभाई, निलेश जाधवजी, भूषणभाई पाटील, अमित कदम, क्रिकेट लाईफ अकॅडमी, इलाइट क्रिकेट अकॅडमी, मंगेश इंटरनेट, पापे स्पोर्ट्स,
नरेश चावला, जे स्पोर्ट्स भाईंद जोनास, क्रिमिनट्स विजू मोरे, संजय सुखदरे आणि हा पहिला चेंडू स्वागत करतोय 6 धावांनी उत्तुंग षटकार बिग वन. सिद्धार्थ ज्या प्रकारचा गोलंदाज आहे असं वाटलं होतं की चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल, मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. धावसंख्या 22. व्हेरीली थँक्स टू संजय सुखदरे बाबा, सिद्धार्थ सिद्धू, न्यू MHB बॉयज आशु चोबे अँड कंपनी, सो एज MHB बॉयज रौफ खान अँड कंपनी, या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आणि धावांची गरज 16. गोलंदाजी करणारी सिद्धार्थ यावर्षी अप्रतिम आपण सुप्रियोमध्ये यांची गोलंदाजी पाहिली होती, तर मात्र थोडंसं गुड लेंथवरून बाहेर काढतोय. चेंडू विलासच्या हातामध्ये जाऊन निश्चितच समाप्त होतोय. डीप थर्डमॅन, डीप फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहेत जे कॅचिंग पोझिशन तयार केलेलं आहे. कारण रवी शॉर्ट ऑफ जे पूल जबरदस्त अप्रतिम पद्धतीने खेळतो आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, चांगलं हँड कॉर्डिनेशन आहे. आणि आता मात्र लिडिंग गेज जात आहे, चेंडू होत आहे डीप फाईन लेगला, खेळाडू त्या ठिकाणी आहेत, केवळ एक धाव मिळेल. एका धावाने धाव संख्या 23. 23. स्टील 15 रन्स टू विन. सुमित ढेकळे, रवी लिंगाला, the opening pair still on the crease. Lot of batting lineup up to the number of 7-6. Vishwanath Jadhav is another a danger all-rounder in the squad of these Kandhari Kings. So yes, Siddharth is struggling there regarding as far as his right shoulder is there. उजव्या खांद्याने थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल होते. खूप टप्प्याचा चेंडू, तितकंसं चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाही, मात्र खाली क्षेत्र आहे, नोमेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय. चेंडू एक धाव पूर्ण करतोय आणि वेट कॉल दिलेला आहे. जोपर्यंत खेळाडू डीप वरून त्या ठिकाणी फील्ड होईल, थ्रो करतोय. या एका धावेने धाव संख्या 24. 24. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14. व्यासपीठावर उपस्थित मोहल्ला कमिटी अध्यक्षा म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिलेली आहे अशा आदरणीय सन्माननीय मेरी फर्नांडिस मॅडम यांचे देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी tenniscricket.in माध्यमातून यूट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक घर बसल्या आपल्या लॅपटॉप मॉनिटर स्क्रीनवर पाहत आहात, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि रिव्हर्स स्ट्रोक ज्या पद्धतीने नेहमीच खेळतो, मात्र यावेळेस जसं शॉर्ट चेंडू मिळाला, पाहिलं होतं थोडंसं की माझ्या रेंजमध्ये आहे आणि त्यानंतर चेंडूसाठी निश्चितच थोडेसे बॅकफुटला गेले, तिथूनच्या चेंडूला प्रहार केला. चेंडू 2 धावांसाठी धावसंख्या जाते 26 वर. केवळ 12 धावांची गरज. या अगोदर आपण पाहिलं तर या स्पर्धेतली सर्वोत्तम ओपनिंग पार्टनरशिप आपण राकेश प्रभू आणि अनंत वाघ मॅगी या दोघांच्या माध्यमातून पाहिलं. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 65 धावांची. TWJ डॉमिनेटर पालघर वर्सेस रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. What a shot! It's a typical stroke. It's a lane delivery. The batsman waiting for such a delivery and hammered over the wide-ish long on for another big one. So score moves to 32. Just waiting the last moment, then hit it over the cow corner region for big one. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय, कारण चांगला बॉलिंग अटॅक जर पाहिलं तर या संघाकडे जर मुकेश दास, सिद्धार्थ गौडा, त्यानंतर गिरीश कोसरेकर सारखे गोलंदाज आहेत. रोहित भालेरावने सुरुवात केल्यानंतर असं वाटलं होतं मंगेश वैद्य ज्यावेळेस बॅटिंगला आले, 5 चेंडू उरले होते, कदाचित 2 किंवा 3 क्लिअर होतील आणि धाव संख्या 50 पर्यंत जाईल, एक सायकोलॉजिकल मोमेंटम घेऊन जातील. मात्र त्यावेळेस शेवटचं षटक छान हाताळलं होतं गोलंदाजाने. ज्या गोलंदाजाने शेवटचं षटक टाकलं होतं, आपण जी गोलंदाजी कंधारी किंग्स कडून शेवटचं षटक रवी बुंबक, त्यानंतर असं वाटलं होतं की षटकार गेला, वाईड आले, त्यानंतर कमबॅक केलं होतं. 38 टू विन आहे. 32 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावांची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी सौरभ. जय अंबे. आपण त्वरित तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि विनंती राहील टीम भांडूप स्ट्रायकर्स आपली देखील सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सौरभ लेफ्ट आर्म. आखूड टप्प्याचा चेंडू जास्त आपण पंचांचा इशारा येतो. येस, इट्स अ वाईड. जास्त उसळी घेतलेला चेंडू आहे. थोडीशी ड्राय खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, कारण सकाळच्या सत्रामध्ये जो 6 आणि 8 मीटरची जी रेंज आहे गुडलेनचा स्पॉट आहे, इकडे पाणी साचलेलं होतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचा टप्पा पडल्यानंतर स्कीट जो जात होता चेंडू, कधी कधी बॅट्समन त्या ठिकाणी डबल माइंड होते. ज्या पद्धतीने आयुबने बॅटिंग करताना आपल्याला ते पाहायला मिळाले. मात्र आता बॅट्समनला निश्चितच चांगल्या स्पॉटला आणि डावखुऱ्या बॅट्समनला निश्चित ॲडव्हान्टेज मिळते या ठिकाणी.
ऑफस्टमच्या जास्त बाहेर आहे का पाहूया. पंच या ठिकाणी प्रशांत मयेकर 45 डिग्री अँगलमध्ये या ठिकाणी आम्हाला कळवतात की इट्स वाईड. सो अनदर वाईड आणि त्याच्यामध्ये अजून एक धाव पळून काढतात. त्यामुळे धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 35. 3 धावांची गरज. एकतर्फी लढत पाहायला मिळाली कंधारी किंग्स विरुद्ध विक्रोलियन्स. प्रेक्षकांची निश्चितच अपेक्षा होती. आता मात्र या ठिकाणी विकेट किपर नाही, सौरभ विकेट किपरच येतोय आणि चांगला झेल विलास आहे. या अगोदर देखील नॉन स्टार चषकामध्ये देखील आपल्या संघासाठी या अगोदर देखील याने आपले योगदान दिलेलं आहे आणि आता गरज आहे त्यावेळेस निश्चितच पुन्हा एक चांगला झेल. मात्र पहिली विकेट या ठिकाणी गेलेली आहे. पहिली विकेट गेल्यानंतर यश सौरभच्या हातामध्ये मिळाले. मात्र फरदीन काझी अजून एक युवा टॅलेंट फूड स्ट्रायकर्सकडून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यावर्षीच्या रबर बॉल हंगामातील काही संघ जर पाहिले तर त्यापैकी हा देखील एक खेळाडू आहे युवा. बंटी बद्रिके, फरदीन काझी, श्रेयस कदम, आकाश शिंदारिया यांनी एक वेगळा असा संघ तयार केला जो सुसज्ज अशा गोलंदाज आणि फलंदाजांचा भरणा असलेला. विक्रांत चव्हाणसारखे मात्र काही ठिकाणी निश्चितच थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. त्यांचं ट्युनिंग जमलं नाही फॉर्मेशन. आज मात्र या संघाकडून खाली राहतोय चेंडू पुन्हा एकदा पूल करण्यासाठी गेले. या मैदानावर केवळ एकच 14 बॉल 55 धावांची खेळी नाही तर वेगवेगळ्या अशा खेळी 50,000च्या स्पर्धेमध्ये पण केलेल्या आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये अजून एक स्पर्धा याच मैदानावर याच महिन्यात आहे. रविवारी 21 ऑगस्ट. ऑस्टमच्या जास्त बाहेर पुन्हा एकदा वेट अँड वॉच. येस, इट्स अनदर वाईड. So 2 runs required to win this match for Kandhari Kings. फरदीन काझी एक युवा खेळाडू आहे. काळा चौकी परेल शिवडी हा परिसर पाहिला तर या परिसरामध्ये खरंच या खेळाडूने आपलं एक वेगळं उत्कृष्ट खेळाने चांगलं योगदान देऊन आपल्या संघाला विजयी केलेला आहे. मात्र या ठिकाणी गिरीश येईपर्यंत चेंडू त्या ठिकाणी ॲड होतोय आणि एक धाव मिळत आहे. केवळ एका धावेची गरज. लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी बिग रबर बॉल रेनी क्रिकेट टुर्नामेंट जनरल अरुण कुमार वैद्य मैदान बोरुली पश्चिम MHBच्या या ठिकाणी आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. एका धावेची गरज आहे आणि बॉल मिळू शकला नाही आणि त्या दरम्यान दोन धावा पडून पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर जय अंबे आणि बंडू स्ट्रायकर्स आपण तयार राहायचं आहे. त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. कुठल्या प्रकारचा विलंब घ्यायचा नाही प्लीज. कुठल्या प्रकारे थांबायचं नाही आपल्याला कारण यानंतर कंटिन्युअस आपण मॅच सुरू ठेवणार आहोत. तुम्हाला विनंती करतोय जय अंबे आपण टॉस जिंकलात. महेश चेंदवणकर आपणास विनंती राहील की आपण आपलं जे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यासाठी त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.